स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान निवडणुका होणार। मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसणार। नागपुरात मनसेकडून येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण, बँकेच्या पाटीला काळं फासलं, कर्जधारकाची फसवणूक केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावरती। दिल्लीत शिंदेंच्या विविध बैठका, तर शिंदे कोणाची भेट घेणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी ऍक्शन मोडवर। मनसेशी युतीबाबत पक्ष निर्णय घेईल, तुम्ही सर्व जागांची तयारी करा, ठाकरेंच्या सूचना। आमदार परिणय फुकेंनी पत्र लिहून व्यक्त केली दिलगिरी। भंडाऱ्यातील सभेमध्ये शिवसेनेचा बाप असल्याचा केलेला उल्लेख। रोहित पवारांचा पुन्हा एकदा मेघना बोर्डीकरांवरती निशाणा। मंचावरील एका व्यक्तीकडून आक्षेपार्ह भाषा, बोर्डीकरांकडून टाळ्या वाजवून प्रोत्साहन, पवारांचा आरोप। ओला उबर प्रमाणे आता एसटी महामंडळ सुरू करणार स्वतःचा ॲप। परिवहन विभागाच्या बैठकीत मोठा निर्णय। पालघरमध्ये कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीचा माजुरडेपणा, आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर घातली गाडी, 4 महिला कामगार जखमी। सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना 28 वर्षांच्या तरुणाचा हार्ट अटॅक, जागेवरच सोडला जीव। तरुणाचा मृत्यूपूर्वी डीजेवरती नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। भिवंडीत मेट्रो कामाची सळई, रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात शिरली, जखमी प्रवाशावरती रुग्णालयात उपचार सुरू। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन। दिल्लीतल्या आरएमएस रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। उत्तरकाशीच्या दराली गावात ढगफुटीने हाहाकार, अनेक लोक पुरात वाहून गेल्याची माहिती। मदत कार्य सुरू, ढगफुटीनंतरच्या पुराचा व्हिडिओ समोर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान निवडणुका होणार। मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट नसणार। नागपुरात मनसेकडून येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण, बँकेच्या पाटीला काळं फासलं, कर्जधारकाची फसवणूक केल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री पुन्हा दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीतील शिंदेंच्या विविध बैठका, तर शिंदे कुणाची भेट घेणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी ऍक्शन मोडवर। मनसेशी युतीबाबत पक्ष निर्णय घेईल, तुम्ही सर्व जागांसाठी तयारी करा, ठाकरेंच्या सूचना। आमदार परिणय फुकेंनी पत्र लिहून व्यक्त केली दिलगिरी। भंडाऱ्यातील सभेत शिवसेनेचा बाप असल्याचा केला होता उल्लेख। महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपन्न। हत्तीणीला आणण्याबाबत कायदेशीर बाबी समजून घेणार, तर सरकार पूर्ण ताकदीने नांदेडी मठासोबत। मुख्यमंत्र्यांची बैठकीत माहिती। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेने कंट्रोल फीडिंग करावं, तर हायकोर्टात सरकारने आणि पालिकेने भूमिका मांडावी। मुख्यमंत्र्यांची बैठकीत निर्देश। रोहित पवारांचा पुन्हा मेघना बोर्डीकरांवरती निशाणा। मंचावरील एका व्यक्तीकडून आक्षेपार्ह भाषा, बोर्डीकरांकडून टाळ्या वाजवून प्रोत्साहन, पवारांचा आरोप।
ओला उबरप्रमाणे आता एसटी महामंडळ सुरू करणार स्वतःचा ॲप. परिवहन विभागाच्या बैठकीत मोठा निर्णय. पालघरमध्ये कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीचा माजुरडेपणा आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर घातली गाडी. 4 महिला कामगार जखमी. सोलापुरात डीजेच्या तालावरती नाचताना 28 वर्षाच्या तरुणाचा हार्ट अटॅक. जागेवरच सोडला जीव. तरुणाचा मृत्यूपूर्वी डीजेवरती नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल. भिवंडीत मेट्रो कामाची सळई रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात शिरली. जखमी प्रवाशावरती रुग्णालयात उपचार सुरू. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन. दिल्लीतल्या आरएमएस रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. उत्तर काशीच्या धराली गावात ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार. अनेक लोक पुरात वाहून गेल्याची माहिती. मदत कार्य सुरू. ढगफुटीनंतरच्या पुराचा व्हिडिओ समोर. स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये विविध पक्षांच्या मराठी चित्रपट संघटनेसोबत एक बैठक सुरू झाली आहे. तर मराठी फिल्म्सला मल्टीप्लेक्समध्ये थिएटर मिळावं, स्क्रीन मिळावी यासाठी एक स्पेशल कमिटी नेमण्यात आली आहे. पुढच्या 1.5 महिना ही कमिटी काम करून एक अहवाल सादर करणार आहे. तर मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये स्थान मिळवून देण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तर समितीमध्ये गृह, नगरविकास, परिवहन, सांस्कृतिक कार्य सचिव, शासकीय अधिकारी आणि मल्टीप्लेक्सचे मालक, निर्माते, वितरक आणि विविध पक्षांच्या संघटनांचे प्रमुख आणि त्यांचे प्रमुख पदाधिकारी देखील याच्यामध्ये सहभागी असणार आहेत. तर 1.5 महिन्यामध्ये समिती स्थापन करून एक अभ्यास करून शासनाला हा अहवाल सुपूर्द करण्यात येईल आणि त्यानंतर शासन या संदर्भात काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या संदर्भातील माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही अशी नेहमी तक्रार असते. या संदर्भात ही मोठी समिती नेमण्यात आली आहे का? आपण पाहतोय की मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावरती उपमुख्यमंत्री यांच्या नावाने महत्वाची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये ऑन स्क्रीन मिळत अनेक विविध पक्षांच्या संघटनांकडून देखील या संदर्भात तक्रारी देण्यात आल्या. तर काही कायदा सुव्यवस्था निर्माण होता, त्यामुळे तरी कायदा सुव्यवस्था राखण्यात आणि आपण चित्रपटांना न्याय होती. बैठकीला विविध तर मराठी चित्रपटांच्या मल्टीप्लेक्स शोसाठी सरकार सकारात्मक असल्याची माहिती आहे आणि या संदर्भामध्ये एक मीटिंग देखील सुरू आहे आणि 1.5 महिन्यामध्ये ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती अभ्यास करेल आणि हा जो अभ्यास आहे त्याचा अहवाल शासनाकडे सुपूर्द करेल. या समितीमध्ये मल्टीप्लेक्सचे मालक आहेत, निर्माते आहेत, वितरक तसेच विविध पक्षांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी देखील आहेत आणि 1.5 महिना ही समिती आता या सगळ्या यावर अभ्यास करेल आणि त्या समितीचा रिपोर्ट शासनाला सादर करेल.